नमस्कार, संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे 40 छातीचे कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत आणि त्याच्यासाठी इथे मी अस्तर घेतलेले आहे 1 मीटर. इथे मी स्लीव्ज आणि पाठीमागचा भाग आहे तो डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करणार आहे आणि पुढच्या भागासाठी पेपर कटिंग करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर इथे मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती कटोरी कशी वाढवायची ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिल्यांदा इथे मी स्लीव्हसाठी कापड डबल फोल्ड करून घेतला. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. इथे मी खालच्या साईडला कापड चॉक मारून सरळ करून घेतला. तर इथे स्लीवची पूर्ण उंची आहे 8.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे 9.5 इंचावर माप टाकून घेतले. इथून 1 इंच घेतले आणि दंडगीर आहे 10. तर इथे 5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे घेतले. इथून खालच्या साईडला 3 इंचावर डाऊन करून घ्यायचे. पहिल्यांदा इथे स्लीव्ज मी आहे तसेच कटिंग करून घेते. त्याच्यानंतर जो आपण पाठीमागचा भाग जो माप टाकून घेणार आहे त्याची मुंड्याची जी गोलाई येते ती मोजून घ्यायची आणि जो स्लीवचं माप आहे ते कटिंग करून घ्यायचे माप टाकून. तर इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 14.5 इंचावर माप टाकून घेतले आणि शोल्डर इथे 6 इंच घेतलेले आहे. इथे मुंड्याचे माप टाकून घेते. तर मुंड्यासाठी 6.5 इंच घेतले. 40 छातीचा ब्लाऊज आहे तर इथे छातीचे माप टाकून घेते. इथे मुंड्याची उंची आहे ती परत एकदा चेक करून घेते. क्रॉसमध्ये आली होती तर इथे माप टाकून परत एकदा सरळ रेष आखून घेतली. इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे. तर छाती आहे 40 इंच तर 10 इंच घेतले प्लस 1.5 इंच मार्जिनचे. कमर आहे 32 इंच त्याचा चौथा 8 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घेतली. इथे मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंच घेऊन गोलाकार देऊन घेतला. इथून खालच्या साईडला पाव इंच डाऊन करून आलेले आहे. तसंच सरळ मी आहे तसेच चॉक मारून घेतलेले आहे. इथे आपल्याला गळा रुंदीचे माप टाकायचं आहे. तर गळा रुंदी 2.5 इंच घेतली आणि पाव इंच गळ्याच्या साईडला डाऊन करून घ्यायचे म्हणजे शोल्डर उतरणार नाही. इथे पाठीमागच्या गळ्याची उंची आहे 3.5 इंच तयार आहे. तर 9 इंचावर माप टाकून घेतले. अर्धा इंच जास्त घ्यायचे आणि गळा रुंदी 3 इंच घेतली. इथे सरळ रेष आखून घेतली आणि गोल गळा आहे तर इथे मी आकार काढून घेतला गोल गळ्याचा. आता आपल्याला इथे टक्सचे माप टाकायचं आहे पाठीमागच्या. तर इथे मी मेजर टेप ठेवून घेतली त्याचा मध्य काढायचा. टक्स उंची 4.5 इंच घेतली. इथून आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला अर्धा इंच येईल त्याच्या मापाने बराबर सरळ रेष आखून घ्यायची. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. इथून मी अर्धा इंच वरच्या साईडला घेतले म्हणजे आपले फिटिंगच्या साईडला बराबर फिटिंग येते. जेव्हा आपण फिटिंग करतो त्यावेळी बराबर फिटिंग येते, कापड बाहेर येणार नाही. इथे मी पेपर घेतलेला आहे पुढच्या भागाचे कटिंगसाठी. तर पाठीमागचा भाग आणि पेपर मी एकसोबत कटिंग करून घेणार आहे. म्हणून इथे मी खालच्या साईडला पेपर ठेवून घेतला आणि पिना लावून घेतल्या. मुंड्याच्या साईडवर आणि जी ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तिथून मी कटिंग करून घेणार आहे. इथे खालच्या साईडला पेपर मी जास्त 1 इंच घेणार आहे कारण पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग 1 इंचाने जास्त असतो. तर इथे मी 1 इंचावर माप टाकून घेते. सरळ रेष आखून घ्यायची. इथे मी पेपर ठेवून घेतलेला आहे. 1 इंच जास्त घेतलेला आहे. इथून परत एकदा मापे आहे ती चेक करायची. मुंड्यासाठी 6.5 इंच घेतले होते आणि शोल्डर 6 इंच घेतली होती. इथून मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंच घेतले होते. त्याच्या मापाने बराबर माप टाकून घेतले. गळा रुंदी 2.5 इंच घेतली होती आणि पाव इंच डाऊन करून घ्यायचे. पुढच्या गळ्याची उंची 6 इंच तयार आहे. तर इथे मी 6.5 इंचावर माप टाकून घेतले आणि रुंदी 2.5 इंच घ्यायची. इथून सरळ रेष आखून घ्यायची. इथे गळ्याच्या वरच्या साईडला 1 इंचावर माप टाकून घेतले.
इथून गळ्याचा गोलाकार काढून घ्यायचा आणि तिथूनच आपल्याला कटोरीचे माप टाकायचं आहे गोलाकार देण्यासाठी. तर इथून मी वरच्या साईडला 3 इंचावर योगपट्टीसाठी माप घेतले आणि इकडच्या साईडून मी 2.5 इंच घेतले. इथून सरळ रेष आखून घ्यायची आणि इथून आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंच वरच्या साईडला घेऊन असा शेप काढून घ्यायचा आहे कटोरीच्या गोलाकारसाठी. कटोरीची रुंदी कटोरीसाठी मी 6 इंचावर माप टाकून घेतले आणि मुंड्याच्या साईडला अर्धा इंच आतल्या साईडला यायचे आणि सरळ रेष आखून घ्यायची पुढच्या भागासाठी. इथून आपण 1 इंच घेतले होते, तिथून त्याच मापाने आपल्याला इथे देखील 1 इंचावर माप टाकायचं आहे आणि पुढच्या भागासाठी मुंड्याच्या गोलाईसाठी अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा. आता आपल्याला इथे कटोरीचे माप टाकायचं आहे, तर इथे मी मुंड्याच्या साईडून 2.5 इंच घेतले. आता हे 3 पॉईंट आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इथे कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे. इथे मी मापे टाकून घेते. 6 इंचाची कटोरी घेतली होती आणि दंडगेर मुंड्यासाठी 6.5 इंच घेतले आणि शोल्डर 6 इंच घेतली होती आणि इथे योगपट्टी साठी 3 इंच घेतले आणि इकडच्या साईडून 2.5 इंच घेतले. इथे पुढच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. कटिंग करून घेते. आता हे कटिंग आहे ते मी अस्तरवरती ठेवून घेणार आणि त्याच्यानंतर कटोरी आहे ती मी डायरेक्ट कपड्यावरतीच तुम्हाला कशी वाढवायची ते सांगणार आहे. इथे गळ्याच्या साईडून डाऊन करून घेतले होते ते कटिंग करून घेतले. तुम्ही इथे बघू शकता मी कटोरी आहे ती जे पेपर कटिंग आहे ते क्रॉसमध्ये अस्तरवरती ठेवून घेतलेले आहे. पहिल्यांदा साईडून आहे तसे चॉक मारून घ्यायचे. त्याच्यानंतर कटोरी वाढवायची आहे. इथून 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचे आणि इथून देखील आपल्याला 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे. इकडे आपल्याला पाव इंच घ्यायचे आणि इकडच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर माप टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कटोरीचा आकार काढून घ्यायचा अशा प्रकारे आणि इथून सरळ रेष आखून घ्यायची. आता आपल्याला इथे टक्स पॉईंटसाठी मध्य काढायचं आहे, तर मेजर टेप आहे ती अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि मध्ये पॉईंट काढून घ्यायचा. इथून आपल्याला वरच्या साईडला 1.5 इंच घ्यायचा आहे आणि इथे देखील 1.5 इंच खालच्या साईडला माप टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर असे आपल्याला इथे दोन्ही साईडला जॉईंट करून घ्यायचे आहेत. इथून 1.5 इंच घ्यायचे दोन्ही साईडून आणि टक्स काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे मी कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला सांगितलेले आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे मी कटिंग आहे ते अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहे. अस्तर आहे ते बराबर पेपरच्या मापानेच कटिंग करून घ्यायचे. इथे आपल्याला योगपट्टीचे कटिंग करायचं आहे. इथे मी योगपट्टी कटिंग करून घेतली अस्तरवरती. आता आपल्याला इथे कटोरी जे माप टाकून घेतलेले आहे ते कटिंग करायचं आहे. कटोरी कटिंग करून झाल्यानंतर परत एकदा चेक करायचे टक्स पॉईंट बराबर आहे की नाही ते. इथे मी फोल्ड करून ठेवले. इथे टक्स रुंदी 1.5 इंच घेतली होती आणि इथून आपल्याला 2.5 इंच क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फोल्ड करून घ्यायचे. अशा प्रकारे इथे आपल्याला टक्स पॉईंट भेटलेला आहे. इथे मी चॉक मारून घेते. हे आपले कटोरीचे कटिंग झालेले आहे.
तर इथे पाठीमागच्या भागाची जी दंडगेर येतो तो मोजून घेतला आणि इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो, तर इथे मी स्लीव्हसाठी गोलाकार काढून घ्यायचा. त्याच्यानंतर कटिंग करून घेते आणि जे एक्स्ट्राचे हे कापड आहे ते पुढच्या साईडला जोडून घ्यायचे. इथे मी पिन लावून घेतली. दंडगेर आहे तो 9 इंच 10 इंच आला होता आणि प्लस 1.5 इंच. इथून फिटिंगच्या साईडला जे माप टाकून घेतलेले आहे त्याच्यावरती चॉक मारून घेतला. इथे एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग करायचे. अशा प्रकारे इथे मी स्लीव्स कटिंग करून घेतले. इथे मी पुढच्या साईडला जो आकार आहे तो काढून घेतलेला आहे स्लीव्सवरती. ज्यावेळी आपण स्टिचिंग करणार त्याच्यानंतर परत एकदा चेक करायचे आणि कटिंग करून घ्यायचे. आता इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे, उलट्या साईडहून डबल फोल्ड करून घेतला आणि त्याच्यानंतर जे स्लीव्स कटिंग करून घेतले होते अस्तरचे ते ठेवून घेतले. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो, तर आपल्याला इथे जॉईंट द्यायचा आहे. इथे मी अस्तर जे कमी पडत होते ते ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेले आहे. इथे मी उलट्या साईडहून चॉक मारून घेते, म्हणजे स्टिचिंग करते वेळी आपल्याला पटकन समजते उलटी साईड कुठली आहे ती. अशा प्रकारे इथे आपल्याला जॉईंट करायचं आहे. त्याच्यानंतर जे बाकीची कटिंग आहे ती मी इथे ब्लाऊज पीस फोल्ड करून ठेवला आणि कटिंग आहे ते ठेवून घेतलेले आहे. ब्लाऊज पीस कधी पण कटिंग करते वेळी साईडहून अर्धा इंच राहील कापड, त्याच्या मापाने आपल्याला इथे कटिंग करायचं. इथे मी उलट्या साईडहून चॉक मारून घेतला. योगपट्टीला देखील मी चॉक मारून घेतलेला आहे उलट्या साईडहून. त्याच्यानंतर इथे मी कटोरीची कटिंग करून घेते. अशा प्रकारे इथे आपले ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे 40 छातीचे. आणि तुम्हाला कटोरी पेपरवरती कटिंग करून डायरेक्ट कपड्यावरती